श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला, आज माझी रोजच्यापेक्षा जास्त गडबड चाललेली आहे, कारण आज मला आर्यनला घेऊन सांगोल्याला जायचं होतं, कारण त्याचं सांगोल्यामध्ये NTSची परीक्षा होती, त्याच्यामुळे तिकडे निघाली होती मी. आणि बघा, मी निघाले, मी आर्यन, अमय आणि आमच्या जावेची मुलगी, आणि निघालो. आता येऊन पोचलो आम्ही सांगोल्याच्या स्टँडवरती. तिथून आम्ही रिक्षा पकडणार. तिथं आम्हाला भेटले आर्यनचा मित्र. तो बोलला चला आमच्या गाडीतून, तर आम्ही त्यांच्या गाडीतून निघालो. तर तिथून पोचलो शाळेजवळ पोचताच आर्यन बोलला, मामा मी माझा पेन नाही. तर रिटर्न आम्ही जाऊन पेन वगैरे त्याला घेतला. तर आम्ही येऊन बघितलं त्याचा कोणता वर्ग आहे किंवा कोणता नंबर वगैरे आहे, तो बघण्यासाठी आम्ही आता वरती जिन्यावरती गेलो जोडून. तर तिथे त्याचे मित्र पण होते, 2-4 मित्र होते, कारण एका वर्गामध्ये 4-5 असे मुलं होते. तर हे बघा, त्याचा मित्र पण आहे, त्याचा आम्ही नंबर शोधला. तर आजूबाजूला पण भरपूर मैत्रिणी होते त्याचे, आणि ते आम्ही सोडलं तिथं. तर 11:30 ते 1:30 असं टाईम होतं, 2 तासाचा पेपर होता त्याला. आम्ही तिथं त्याला सोडलं, आणि तिथून आम्ही आलो मंदिरात. आणि मंदिरात यायला आंबायचं खूप आमच्या हे असतं, नाही मला यायचं, कारण तिला सँडल कधी काढायचं आणि कधी द्यायचा कंटाळा आला होता. तिला आम्ही जबरदस्ती करून घेऊन गेलो, आणि आम्ही दर्शन घेतलं. हे मंदिर होतं अंबाबाईचं, तिथं आम्ही दर्शन घेतलं अंबाबाई देवीचं. तर हे बघा, बाहेर इथं आम्ही मस्त असं बाहेर बसलो थोडा वेळ, आणि हे बोलले मला टिफिन खायचं. तर टिफिन थोडं खाल्लं, परत येऊन आणि पाणीपुरी खाल्लं तिनं. पाणीपुरी तिनं खाल्लं, त्यानंतर आम्ही पण खाल्लो भेळ. खाल्ल्यानंतर आलो. तर हे बघा, आता आर्यनची पेपर संपला होता, तर तो आला बाहेर. आम्ही त्याला विचारलं पेपर कसा गेला, तो बोलला चांगलं. तर त्याला पण बोललो चल काय खा. तो भेळ खाल्ला आणि लस्सी घेतली, दोघांनी लस्सी वगैरे पिली. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. तर चला, बाय.